2024 ज्या स्थळी आपण दरवर्षी 50 वर्षापासून ज्या मंदिरामध्ये शिवपुराण किंवा रामायण किंवा भागवत सप्ताह आपण करत आलेलो आहोत। आपण शिवपुराण आणि रामायण किंवा भागवत हे करतो, हा भाग एक लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, लोकांसाठी काहीतरी कार्यक्रम घ्यायचे आहे आणि मंदिरामध्ये काहीतरी आवक वाढवायची आहे, असा काही लोकांचा आपापला समज असतो। पण आम्ही त्याच्या थोडंसं वेगळं वागून ज्या सभेला पत्रकार परिषद घ्यायचं कारण मला आता उद्देश सांगायचा आहे तुम्हाला की पत्रकार परिषद घ्यायचं कारण हेच आहे की पत्रकार बंधू हा एक या देशाचा चौथा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला प्रत्येक गोष्टीची माहिती असावी यासाठी आपण इथं उपस्थित, मी आणि बच्चू भाऊचं आमचं बोलणं झालं सर्वांचं की आपल्याला पत्रकार परिषद दरवर्षी घ्यायची। तुम्हाला माझी एक विनंती आहे की मंदिराचं आपण भागवत करतो, मंदिराची न्यूज येते, भागवत झालं, जेवण झालं, महाप्रसाद झाला, इथपर्यंत सारं व्यवस्थित राहते। पण मंदिराची कार्यकारिणी काय करायची त्यांची भूमिका आहे, मंदिराची कार्यकारिणी समोरचे काहीतरी ठराव त्यांचे काय आहे, लोकांसाठी, गावासाठी, आपल्या चांदूर शहरासाठी काही एक भूमिका त्यांनी मांडली का, गावासाठी काहीतरी उन्नतीचं साधन ते करू शकतात का, या माहिती तुम्हाला असाव्या म्हणून ही पत्रकार परिषद आपण आज इथे आयोजित केलेली आहे। तर भागवत आणि 8 दिवसाचा सप्ताह बच्चू भाऊनी तुम्हाला खूप व्यवस्थित सांगितलं। या पहिले काही दिवसांपहिले म्हणजे 2-4 वर्षा पहिले जे भागवत व्हायचं की एक वर्गणीचा हा मोठा एक विषय असतो। आखरी पैसा सर्व काही आहे आणि पैसा सर्व काही नाही पण आहे, दोन्ही गोष्टी आहे। पैशाशिवाय काहीच होत नाही आणि पैसा अभावी पण काही होऊ शकते। त्याच्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची मानसिकता प्रबळ पाहिजे। तुम्हाला ती एका साध्या माणसाने त्याची एक पत्नी, त्याची सौभाग्यवती, त्या पहाडावरून पडली, तिचा जीव गेला म्हणून त्यांनी वर्षानुवर्ष पहाड फोडून रस्ता काढला, कुठल्या पैशाची अपेक्षा न करता, कुठल्या आवेदनाची अपेक्षा न करता त्या एका व्यक्तीने एवढा पहाड फोडून तो रस्ता बनवला। तसंच आपल्याला लोक देईल, लोक करेल किंवा आपल्याला त्यांचं नाव माझी, तर ही संकल्पना एक म्हणजे मला अध्यक्ष आहे म्हणून मी इथे काही केलं पाहिजे आणि मला मान भेटला पाहिजे या उद्देशाचा मी तर अजिबात नाही। कारण एकच सांगतो तुम्हाला, मी मनुष्याला जीवन ज्या धर्तीवर दिलं त्याचं कर्तव्य प्रत्येक माणसाचं आहे, पण ते आपापल्या परीनुसार, आपापल्या व्यवस्थेनुसार, आपापल्या सिद्धांताने मनुष्य चालतो। पण काही आपल्याला परमेश्वराने दिलं, ज्याला दिलं त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, त्या भूमिकेचा मी माणूस आहे। त्याच्यामुळे या मंदिराचं मला या 4 लोकांनी या मंदिरामध्ये एक स्थान दिलं की भाऊ मुळे आपण काहीतरी करू, मंदिराचं काहीतरी वाढवायचं आहे। तुम्हाला तेच सांगतोय मी की गेली 40 वर्षापासून आमच्या जमिनात टोटली 40 एकर जमीन आहे मंदिराची, 40 एकर। 40 एकराची जमीन आमच्यापाशी अर्धा एकरही नाही आहे, होती नाही। आम्ही कमिटी स्थापन केली, आम्ही 5 लोकांची कमिटी स्थापन केली। सगळ्यात पहिला हाती एकर मुद्दा मी घेतला असेल तर या जमिनी सोडवायच्या। काय आहे अधिनियम तुम्हाला माहित असेल, 57चं कूळ, 58चं कूळ, नियम 58चा ज्याला लागत नाही कुळाला कूळ लागतो। आणि मंदिराची अगर जमीन कोणी दाबली असेल, मंदिराची जमीन कोणी विकत घेतली असेल, दान दिलेली वस्तू तुम्ही विकता येत नाही असा एक नियम आहे। सरकारनं त्याच्याबद्दल कोर्टानं, हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टाने काही निर्णय पण घेतलेले आहेत त्या विषयात। जमीन दान दिलेली ज्या मंदिराला आहे तिथे तुम्ही ती जमीन विकू शकत नाही। ती जमीन आमच्या इथं डुप्लिकेट सह्या करून विकण्यात आलेल्या आहे।
जे संस्थेचे ट्रस्टी नसताना सुद्धा त्या जमिनी आमच्या विकण्यात आलेल्या. मी त्याच्यातलं 14 एकर शेत लेटेस्ट 7/12 आमच्या नावाने केला एका वर्षात. 1 वर्ष मी संघर्ष केला आम्ही, आणि त्या मागं लागून त्यांना रिक्वेस्ट पण केली की बा तू स्वतःहून देऊन दे, नाही तर आम्हाला तो मार्ग अवलंबावा लागेल, केसेस टाकावं लागेल, आणि मला ते कळते की काय करायचं काय नाही. एक 14 एकर हातात घेतलं. त्याच्यानंतर आता हे मागचं एक शेत हातात घ्यायचं कारण 10 एकर हे बाजूचं 12 एकर आहे. ही 12 एकरचा सोन्यासारखा तुकडा आहे हा मंदिराचा. आणि ज्या कोणी व्यक्तीने, ज्या परिवाराने तो मंदिराला दान दिला, त्या परिवाराला, त्या परमेश्वरा, त्या पुरखच त्यांचे काय बोलत असेल की मी मंदिराला दान दिलं आणि मंदिराच्या काही लोकांनी ती जमीन विकली, तर ते कधी कोणाला पचणार नाही. आणि महादेवाचं किंवा देवस्थानाचं कधी कोणाला पचत नाही. आता माझा प्रॉपर्टीचा धंदा असू, म्हणजे तुम्हाला एक मजेशीर सांगतो मी की मंदिर, तीर्थस्थळ, गौशाळा असा माझा पुढच्या वर्षीचा संकल्प आहे आमचा सर्वांचा की एक गौशाळा इथे असली पाहिजे. त्याच्यानंतर एक सुंदर एक सभागृह इथं व्हावं, त्याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही आहेच. खासदार, आमदार यांच्या संपर्कात आहे. क दर्जाचा, जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की क दर्जाचं लेटर मला या 8 दिवसात मंत्रालयाकडनं ते आम्ही घेऊन येऊ. ते सर्व प्रोसिजर झालेलं आहे. म्हणजे आम्ही काय करत आहे हे तुम्हाला माहिती व्हावी आणि आम्ही करतो की नाही हे तुम्हाला कळावं, म्हणून यासाठी आज हे पत्रकार परिषद आहे. ती क दर्जाचं लेटर आम्हाला 8 दिवसात मिळून जाईल. 75 लाख रुपयाचा एक निधी, जिल्हा निधी नियोजन मधून आम्हाला मान्यही झाला. त्याच्यामध्ये ह्या ज्या रूम्स आहेत पूर्ण जीर्ण झालेल्या आहे. स्वयंपाकासाठी व्यवस्था नाही आहे. कुठल्याही गरीबाचं लग्न, त्याच्या घरचं कार्य, त्याच्या घरचा व्यवहार, त्याच्या घरचं जे काही असेल, ज्याची शक्ती नाही 1,00,000-2 लाख रुपये देऊन मंगल कार्यालय करायची, ज्याच्यात ताकद नाही आहे, अशा लोकांची लग्न आपण निव्वळ नाम मात्र त्याच्याकडनं एक पावती फाडून या मंगल कार्यालयात, या सभागृह, त्याच्या आपण लग्नाच्या, त्याच्या कुठल्याही सोहळ्याच्या, गावातल्या कुठल्याही प्रत्येक गरीब माणसाच्या कामी पडावं, ही एक संकल्पना या वर्षाची. आणि एक गौशाळा आम्हाला एक पुढच्या वर्षी